गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान मजेत असतील, सगळे आनंदात राहावे हीच बाप्पाचरणी प्रार्थना असेल. आणि मी सुद्धा आनंदी आहे. तर आता सकाळ झालेली आहे आणि मस्त मी आज हेअर वॉश केले आहेत आणि मस्त आता चहा ठेवला आहे. कारण की माझी दिवसाची सुरुवात जरी मी पाण्याने करत असेल, जर मी उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी घेतेच, पण मला चहा लागतोच. मग आज नाश्ता काही नाही आहे, तर आज ब्रेड आणि बटर आम्ही असं चहाबरोबर घेणार आहे. बरेच दिवस झाले नव्हते घेतलं होतं, म्हणून रोज रोज काही बनवायचं म्हणून आज ब्रेड बटरचं असं मस्त चहाचा नाश्ता आहे. आणि काढासुद्धा बनवून ठेवला आहे बिकॉज ऑफ विहानला थोडंसं खोकला आहे आणि माझा जर घसा 12-13 दिवस झाले कामातून गेला आहे. आता ही अंडी अशी फोडून ठेवण्याचं कारण काय असतं माहिती आहे का? मी लंचला एक दिवस असं होतं की मी डायरेक्टली अंडी अशी भुर्जी बनवताना पातेल्यात फोडायची आणि त्याच्यामुळे काय झालेलं, एक सडलेल्या अंड्यामुळे माझी पूर्ण भुर्जी वाया गेली होती. मग त्याच्यानंतर कानाला खडा लावला की मी अशी सेपरेट अशी बाउलमध्ये अंडी फोडून बघते की खराब आहेत की नाही, आणि मग ती अंडी भुर्जीमध्ये टाकते, म्हणजे कांदा टमाट्याच्या फोडणीमध्ये टाकते. चला तिथे भुर्जी आणि आमटी अशी अख्खी मसूरची रेडी आहे. मी प्राची एव्हरीडे गुडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, हे असंच आवाज माझा बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आज मी ठरवलं की किती असं झालं तरीही आज मी व्लॉग बनवणार आणि स्वतःलाच मोटिवेट केलं. तर हेच रिझन आहे. खूप इन्फेक्शन झालं असेल मला आणि त्याच्यामुळे मला काही व्लॉग बनवायची इच्छा पण होत होती. असा घाणेरडा आवाज येत होता माझा, खूप घाणेरडा आवाज. आणि त्याच्यामुळे मिले चला आज मी बोलते पण सगळ्यांशी. आणि खूप इतका आवाज बसलेला, इन्फेक्शन झालं होतं मला घशात. थायरॉइडमुळे झालं असेल का इन्फेक्शन झालं असेल मला माहीत नाही, पण झालं होतं काहीतरी. तर माझं कसं, आता मी मस्त माझं लंच वगैरे झालेलं आहे आणि लंच किचनची जी काही कामं झाली की मी अशी छान आवरून घेते स्वतःला, की थोडं असं वाटलं पाहिजे यार फ्रेश. कारण की सतत गाऊनमध्ये राहिलं ना, तो जो मूड असतो आणि छान कपडे घातले किंवा तयार झालं, तो जो काही मूड असतो ना, तर फरक असतो दोघांमध्ये. त्याच्यामुळे मी नेहमीच आवडते, भले काही घालू, वन पीस घालू. आणि हा आज टॉप आहे ना, मला अचानक दिसला हा टॉप. हा तो खूप फेवरेट होता आणि ऑफिसला जायची तेव्हा मी हा वेअर करायची आणि इतकं मला आवडायचं ना, तो खूप सुंदर आहे. ऑफिस वेअर टॉप आहे तो ॲक्च्युली. मग काय आलं, आपलं पण ऑफिसच आहे आता हे. व्हिडिओज बनवणं आपलं ऑफिससारखे काम आहेत है ना. आपण कमी नाही समजायचं ऑफिस बनण्यापेक्षा, बरोबर की नाही? आहे थोडं डिफरंट. बाहेर जाऊन काम करतो आणि आपण घरातून करणार आहे, बस एवढंच. चला तर व्हिडिओ मी आज स्टार्ट केला आहे आणि खूप छान प्रतिसाद द्या आणि प्रेम द्या. आणि अजून काय बोलू, प्रेम द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या. व्हिडिओज माझे चांगले व्ह्यूज येत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं मोटिवेट मिळतं. आणि एवढा दिवस झाले मला बनवायचं कन्सिस्टन्सी ठेवली तर आपण बोलतो ना, आपली व्हिडिओ यूट्यूबमध्ये आपला करिअर होऊ शकतं. बट बोलतो ना, काही ना काही अडथळे येतात. तर मला असं जाणवतं की अडथळे येत आहेत हार नाही म्हणायची, हार मानायची नाही आहे, अडथळे येत आहेत म्हणून. आणि मग चला तर माझा हा फेवरेट टॉप म्हणून मी आज घातला आणि मला अरे छान तयार होणार आहे, जसं मी ऑफिसला जायची तेव्हा तयार होऊन तसंच छान तयार, आपलं पावडर लिपस्टिक वगैरे त्याच्यानेच आपला मस्त मेकअप होऊन जातो. चला तर पुढचा व्हिडिओ जर पुढे अजून काही असेल ते मी शेअर करेल नक्की तुमच्याबरोबर. आता आज फ्रायडे ॲक्च्युली, तर ही तुळस आहे माझी. एक मिनिट. तर बाहेर असा पाऊस पडतो आहे आणि तुळशीला पाणी घालू का नको असं झालं आहे मला, पण बोलतो ना सवय, म्हणून आता मी 1 ग्लास तरी तिला पाणी वाहणार आहे. आणि आज फ्रायडे आहे, तर फ्रायडेला मी दूध अर्पण करते, पण आता मग संध्याकाळी अर्पण करेल मी, बिकॉज ऑफ आता माझं दूध संपलेलं आहे मॉर्निंगचं. संध्याकाळी चहाच्या टायमाला जर गरम केलं तर मग मी नक्कीच आता थंड करून ह्याला अर्पण करेन. चला तर मी आता पहिल्या तुळशीला पाणी घालून घेते. आणि मला आज आहे ना खूप
आज पाऊस पडलाय बऱ्यापैकी, चालूच आहे म्हणजे. चला तर केस असे वरती बांधले आहेत मी आणि मला असं देवारा आवरून घ्यायचा आहे माझा. खूप डस्ट झाली आहे खूप. आणि हे बघा ना, म्हणजे ना हेच एक म्हणजे तुम्हाला याची स्टोरी सांगते. मी चपात्या करत होती आता मगाशी म्हणजे सकाळी. तर माझा डोर वाजला आणि मी गेली तर माझी नेबर होती, नेबरची मुलगी होती. तिने मला हे जास्वंदाचं फूल दिलं. पण ह्याच्या मागे म्हणजे तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी चपाती लाटत होती आणि मी बोलत होती फक्त बाल्कनीत तुळसच आहे, कधी स्वतःच्या घरात जाते. म्हणजे माझे मिस्टर तर मला असं बोलतं, काय स्वतःचं घर ते पुढेला का आपलं घर नाही आहे का. पण मी आपण आता इथे रेंटने राहतो ना, मग इथे मुंबईला पण आता आपलं एक घर पाहिजेच. तर मी खूप खूप असं म्हणते की मुंबईला माझं घर झालंच पाहिजे. तर बघू होतं आहे, जिद्द माझी. आता ते नवीन निघालं मॅनिफेस्टिंग. तर तसंच काहीतरी समजा. पण मला खूप वाटतं आता बघू. तुम्ही पण बघा, मी पण बघते होतं आहे की नाही घर. पण हां, हेच सांगते. तर मी चपात्या लाटताना मी विचार करत होती की हे की काय बाल्कनीमध्ये फक्त तुळसच आहे. मला ना ॲलोवेरा जेल लावायचं आहे, ॲलोवेरा लावायचं आहे, म्हणजे जास्वंदाचं फूल पण लावणार आहे गणपती बाप्पांसाठी. म्हणजे रोज तरी 1-2 तरी वाहता येईल. आणि अजून एक झेंडूचं फुलांचं झाड लावायचं आहे. आणि बाकी मी सगळं भाज्यांचं लावणार आहे. म्हणजे मिरची, टमाटर वगैरे छोटे छोटे असे आले ना तरी मला क्यूट वाटेल. भले मी वापरू पण ते क्यूट मिरच्या, क्यूट टमाटो आले ना तरी मला खूप आवडेल. तर मला असे फळभाज्यांचे छोटे जे मला पॉसिबल होईल बाल्कनीत आपण लावू शकतो तेच झाडं लावणार आहे. आणि जास्वंद वगैरे. आणि तेवढ्यात ते बेल वाजली आणि तिने मला बोलली, आंटी आप ये फूल उसको आप भगवान को फूल चढा दो, की असं म्हणाली. पण बघ ना, आता त्यांच्या घरात पण देवपूजा होती पण तिने मला हे फूल दिलं म्हणजे. आणि हां, एकच अनुभव नाही गणपती बाप्पांचा, मला बरेच अनुभव आहेत. म्हणजे एकदा ना कॉलेज टायमाची गोष्ट होती आणि मी कॉलेजला जाताना माझी जी आपली मनी पर्स असते ना बॅगेमधली ती, आणि तेव्हा कसं आपण सॅग वगैरे घेतो, कॉलेजचं सगळे बुक्स वगैरे असतात. आणि मी पॉकेट विसरली आणि मी रिक्षातून उतरली स्टेशनला विक्रोळीला. आणि काय झालं की हां, येताना तर रिक्षातून उतरले आणि बघते माझ्याकडे पैसे नाही. मी रिक्षावाल्याने म्हणले मी माझं पर्स विचारलं. आणि तेव्हा लहान होतो ना आपण, मी लहान होते, एवढी काही मोठी वगैरे नव्हते, दिसताना छोटी दिसायची मी, खूप लहान. तर तो मला ठीक आहे बाळा, काही प्रॉब्लेम नाही, जातो तसं. आणि तेव्हा 3.5 रुपये काहीतरी सीट होती. आता स्टोरीजला तुमच्यावर शेअर करते. तर सीटने रिक्षा ना 3.5 रुपये होती वगैरे आमच्या इथे. आणि मग पण तिथून मला आता माझ्या घरी जायला, म्हणजे आम्ही स्टेशनपासून खूप लांब राहायचं. फायर ब्रिगेड होतं तिथे, त्याच्या पण पुढे आमच्या इथे असं हे आमच्या बिल्डिंग्स वगैरे असायच्या. BMCच्या बिल्डिंग सगळ्या, माझे आजोबा BMCमध्ये होते. तर मी गणपती बाप्पा आता काय करू मी, माझ्याकडे पैसे पण नाही आणि मला एवढं चालवणार पण नाही. म्हणजे खूपच लहान होतं आमचं घर. म्हणजे असं चालत गेले ते 1 तास लागणार एवढं लांब होतं. 1 तासभर चालायचं. हां. आणि कडक ऊन होतं, दुपारची वेळ होती. गणपती बाप्पा काय करू, अरे काहीतरी कर बोलता ना माझी मैत्रीण भेटली मला रस्त्यात. ती नुकतीच रिक्षा पकडत होती. मग मी तिला पटकन आवाज दिला. ती बोलली, आणि ती खूप घाईत होती. तिला वाटतं घरी का कुठे आमच्या घराच्या इकडे ट्युशन वगैरे होतं तिचं, तिथे जायचं होतं तिला. हां, तिने इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावलेले होते. तर मी देवाजवळ ठेवते पहिलं, देवाजवळ. हां, तर मग तिने इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावलेले. आणि मग तिने पटकन बोलली बस रिक्षात बसून बोलूया, मला खूप घाई आहे. मी हां ठीक आहे. आणि अशा प्रकारे मी माझ्या घरापर्यंत रिक्षाने पोचली प्रॉपरली. आणि असे बरेचसे 2-3 अनुभव आहेत माझ्याकडे. पण आता हा एकच शेअर केला गणपती बाप्पांचा अनुभव. आणि आता हा दुसरा जो झाला जास्वंदीच्या फुलांचा. म्हणजे मी बोलतच होते की चपाती लाटताना की मला जास्वंदीचं झाड पण लावायचं आहे माझ्या बाल्कनीमध्ये, ॲलोवेरा लावायचं आहे. निदान जास्वंदीचे फुलं कसं गणपती बाप्पांना आवडतात त्यांना चढवण्यासाठी. आणि तेवढ्यात मग वाजली ना बेल आणि मी गेली. तर ते माझे मिस्टर म्हणाले की की तू जाऊन बघ, ती मुलगी समोरची, त्यांची मुलगी होती आणि तिने मला हे फूल दिलं. तर तिलासुद्धा थँक्स टू. आणि जे मनात होतं तेच, म्हणजे बघा मनापासून कुठली गोष्ट मागितली ते पूर्ण होते का मला तर आहे अनुभव होते. तर बघू आता हा एक अनुभव आहे. आणि असे 2 अजून आहेत. नेक्स्ट टाईम कधी शेअर करेल, जास्त नको बोलायला आता, तुम्ही कंटाळताल. पण खरंच
आहे, खूप असतात अनुभव. चला तर मंदिर साफ करून घेते सगळं, है ना. आणि खराब झालं ना आपलं देवघर वगैरे, धूळ वगैरे जास्त राहायला लागली ना की मग आपल्याला सुद्धा असं पूजा करताना मन प्रसन्न वाटत नाही. बघा मला तर असंच होतं. असं तो कपडा जेव्हा आपला जो वस्त्र असतं ना, गणपती आपण मंदिरामध्ये ठेवतो, तो वस्त्र जेव्हा ना खराब दिसायला लागतो ना, मग असं वाटतं की यार आपल्याला घर जसं स्वच्छ नाही लागत तसं बाप्पांना सुद्धा घर स्वच्छच पाहिजे ना. आणि आपण थोडं कधी कधी असं आळस करतो वगैरे, आणि थोडं मला प्रॉब्लेम पण होतं म्हणून मी काही केलं नव्हतं. आणि आज मग ती वेळ आलेली आहे. ती वेळ आलेली आहे आणि मी मस्त आवरते. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर आज फायनली तो मुहूर्त निघाला की आज मी देवघर क्लीन करायला घेतलं. म्हणजे इतकं घाण झालं होतं ना, धूळ झाली होती, अगरबत्तीचं सगळं ते तिथे पडलेलं असतं, तर ते रोजच्या रोज पुसलं जातं. पण ते जे कपड्यांवर ते देवाची वस्त्र असतात त्याच्यावर पडलेलं ते काय नीट क्लीन करता येत नाही, कारण की मग ते पुसता पुसता देव हलू शकतात, ते पडू शकतात. ह्या भीतीमुळे मी तिथे जास्त क्लीन करायला जात नाही, कारण मग मला असं अपशगुन वगैरे नको घडायला. तर मस्त आता हे सगळे देव मी स्वच्छ धुवून म्हणजे सगळं क्लीन करून घेणार आहे, वस्त्र चेंज करणार आहे, पूर्ण मंदिर क्लीन करणार आहे. तर मला ना जेव्हा माझं देवघर आहे ना असं हे घाण झालं ना की मला ते म्हणजे मला पूजा करायलाही मन लागत नाही आणि माझं घर प्रसन्न नाही आहे असं माझ्या मनात येत राहतं. तर हे सगळे असं म्हणजे देव आहेत. आता हे त्यांना सगळ्यांना क्लीन करून घेते मी आधी स्वच्छ, आणि आपल्या ह्या तांब्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवते मी. कळस लावत नाही, म्हणजे मी कधी लावते तर कधी नाही लावत. तर आता बघू, हे पाणी भरून नाही ठेवल्यानंतर माझा मुहूर्त कधी नेतो कळस लावायचा. कारण की कुठली गोष्ट ना माझी आपसूक घडून येते, म्हणून मी काही असं हे नाही करत त्याला जास्त, की जे व्हायचं ते होणार आहे माझ्या हातातून असं मला माहिती आहे. तसं जसं आता जे जास्वंदाचं फुलं, आणि तुम्हाला माहिती आहे मी नंतर कॅलेंडरमध्ये बघितलं तर आज विनायक चतुर्थी आहे. आणि देवाने म्हणजे कसं बोलतात माझ्या घरी आल्यासारखंच झालं ना, की आता हे मला तू अर्पण कर, देवघर स्वच्छ कर बरं, असं मला बोलले, असं मला वाटायला लागलेलं. तर चला, ते अर्बन वाईपचं किचन क्लीनर होतं, तेच मी आता वापरते इथे स्वच्छ करायला. काय करायचं आहे, कुठलंही असू दे ना, डाग क्लीन होतं त्याच्याशी महत्त्वाचं. कॉलिननी पण करते मी, म्हणजे मला जे भेटेल त्यांना क्लीन करते मी. क्लीन होण्याशी मतलब आहे, मग ते किचन क्लीनर असो कशाशी असो. आणि हे असं स्वच्छ करते. मला माझं देवघर खूप आवडतं, माहीत नाही मला का पण आवडतं. आणि खरंच मला देवघर स्वच्छ असलं ना आणि दिवाबत्ती केलेली असली ना की मला खूप प्रसन्न वाटतं, असं वाटतं माझं घर पूर्ण प्रसन्न आहे. तर हे बघा, हे टॉपला ना ऑलवेज इतकं घाण होतं ना, म्हणजे किती क्लीन केलेलं असं ना तर वरतून इतकं धूळ जमते ना, काय विचारू नका. म्हणजे आपण किती क्लीन करा, शेवटी आहे ते होणारच आहे असं आहे. आणि नुसतं क्लीन करायचं होतं म्हणून तर, आणि बघता बघता मी पूर्ण ते देवघर साईडला करून पाठी पण इतके जाळे झाले होते, मला वाटलं नव्हतं की आत्ता मी क्लीन केलं होतं आणि एवढ्या लवकर कसे जाळे झाले. आणि इतके जाळे काढले ना, मला असं वाटलं बरं झालं मी हलवलं देवघर मी माझं हलवलं, कारण की त्याच्यामुळे मला कळलं तरी की पाठीमागे किती धूळ धाळ झालेली. आणि म्हणून मला असं वाटत होतं घरामध्ये जरा तर अशांतता वाटत होती, आजार पण वाटत होतं. चला, आता मी एकदम बेफिक्र आहे, कारण की आता एकदम देवघर क्लीन झाले आहे, देव प्रसन्न झाले असतील. देवाला काही मागणं नसतं, आपलं घर फक्त शांत राहू दे किंवा घरात बरकत येऊ दे, हेच आपलं म्हणणं असतं. माझं तर काही जास्त म्हणणं नसतं की आम्हाला तू 2 टाईम खायला, आमच्या पुरतं जे काही आम्हाला संपत्ती दिली आहे आम्ही त्याच्यात खुश आहे. ना कोणाचं घ्यायचंही नाही आहे आणि कोणाला द्यायचंही नाही आहे, असं ते म्हणे ना, की कोणाकडून अपेक्षा करू नये. मी तर बोलतो आईबापांकडून तर अजिबात अपेक्षा करू नये. माझे मिस्टर पण तेच म्हणतात की आईवडिलांच्या पैशावर काय अपेक्षा करायची, असं त्यांचं म्हणणं असतं. तर माझंसुद्धा तेच म्हणणं आहे की आपल्या आईबापाने आपलं एवढं मोठं केलं आणि त्यांनी आपलं शिक्षण केलं, आपलं लग्नकार्य केले. लग्नकार्य केल्याच्या नंतर मुलींचं तर त्यांना बाळंतपण करा, त्यांचं ओटी भरण त्यांनीच करायचं, त्यांच्या मुलांचे बारसे त्यांनीच करायचं. इतकं करूनसुद्धा आपण आईबापांकडून का अपेक्षा करावी. आता वेळ आहे की आपल्याला आपल्या आईबापांचं करायचं आहे. म्हणून प्लीज असे कोण असेल जे सगळं आईबापांचं त्यांना हवं आहे किंवा आईबापांवर डिपेंड यायचं, असं करू नका. आता आपली वेळ आहे त्यांचं करण्यासाठी. त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवू नका. त्यांनी त्यांच्या इच्छेने मर्जीने दिलं तर त्याच्यात आशीर्वाद मिळेल. असं बळजबरी छीनून घेतल्याने काहीच आपल्याला हाती लागत नाही, जे आहे ते सुद्धा निघून जातं. आणि तुम्ही आईवडिलांचं करा, हा आशीर्वादच खूप मोठा असतो, जेणेकरून आपल्या घरात बरकत येते. मला ना नेहमी आयुष्यात ना मी हा एक्सपिरियन्स घेतला आहे की आपण आपल्या आईबापांना दुखवलं की आपण दुःखी होणारच होणार आहे. आपण आपल्या आईबापांसाठी पैशासाठी त्यांना त्रास दिला तर आपल्याकडे पैसा येणारच नाही. जर तुम्ही तुमच्या आईबापांना सुखी करा, बघा तुम्हाला बरकत येईल, तुम्हाला
तुमची भरभराट आपोआप होईल, माहिती आहे का. चला, तर हे ते विषय तर खूप लांब आहेत, आधी मला खूप बोलायचं आहे ह्याबद्दल, पण आता ही वेळ नाही आहे. ठीक आहे. हे असे माझे सगळे हे जे माझ्याकडे बँगल्स होते, कडे बोलतो आपण त्यांना, ब्रेसलेट होतं, हे मला ना अचानक दिसले. म्हणजे मी विसरून जाते मी काय काय घेतलं आणि माझ्याकडे काय काय आहे. तर हे असं आहे, माझ्याकडे कडे होते, ते अचानक पुसता माझं हे ज्वेलरी बॉक्स आहे, 6 मळ्यांचंच आहे वाटतं ते, 6 डोअर आहेत, म्हणजे असे बॉक्सेस आहे त्याच्यात. आणि इतकं ज्वेलरी माझ्याकडे काय विचारायला नको. सगळ्यांकडेच असते, माझ्याकडे काही वेगळं नाही आहे. पण हे अचानक दिसलं आणि मग मला आठवतं, अरे माझ्याकडे हे पण आहे, अरे माझ्याकडे ते पण आहे, कारण की ते कधी उघडून बघण्याची वेळच येत नाही. आणि हे असे मम्मीने मला बँगल घेऊन दिले होते, ह्याचं आपलं हे होतं ना आपलं अधिक महिन्यासाठी, तर तेव्हा तिने मला ते जबरदस्ती घेऊन दिलेले होते. ॲक्च्युली ती मला हिरव्या बांगड्या भरत होती 1-2 डझन, ते मी बोलले माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत. त्यापेक्षा मला हे घुंगरूचे समोर दिसले, ते मला ऑनलाईन घ्यायचेच होते. आणि मी बोलली ना, बघा ज्या गोष्टी आता ही विशलिस्टमध्ये मी टाकून ठेवलं होतं कधी बरेच महिने झाले, आणि अचानक ते समोर दिसले आणि मी मम्मीला बोलली त्यापेक्षा मला हे घे आणि अर्धा डझन हिरव्या बांगड्या घे, तर तिने मला हे घेऊन दिलं. मग असं ज्या गोष्टी बोलतात एक मॅनिफेस्ट म्हणून आहे ना, ते खरंच आहे. ज्या गोष्टी आपण विशलिस्टमधल्या पण गोष्टी बघा अचानक कधीतरी आपल्याकडे कोणाकडून माध्यमातून येतात, आपण जरी नाही घेतलं तर हे असंच झालं. हे विशलिस्टमध्ये मी टाकून ठेवलं होतं की घेईल करता आणि एकदा मम्मीबरोबर गेली तेव्हा दुकानात दिसले, तर तिने ते मला घेऊन दिले. आणि तिने घेऊन जाण्याचं कारण होतं की अधिक मास होता आणि तिला मला काहीतरी घ्यायचं होतं. आणि मला हे सगळं पटत नाही की असं वाटतं, अरे आता आईला घ्यायची वेळ आहे, आपण काय घ्यायचं आईकडून. ठीक आहे, हे आईचं प्रेम असतं की ती घेऊन देते आपल्याला कधी लाडाने, आणि मला आवडतं लाडाने घेऊन दिलं तर. असं तुम्ही बळजबरी नका मागू की आई मला हे देच, आई मला पैसे देच, आई मला हे करच. नाही यार, चुकीचं आहे खूप. त्यांनी केलं रे आपण लहान असताना, आता नाही त्यांना त्रास दिला पाहिजे आपण. तर बघा, हा नेकलेस मी कधी घेतला आहे मला आता तो आठवत पण नाही मी कधी घेतला. मी घेतलं होतं व्हाईट कॉटन, असं मस्त असं 1 पीस गेलं आणि त्याच्यावर घालेल मी, असं शूट करेल वगैरे, छान रील्स बनवेल. आणि मी तो कधी मुहूर्त निघालाच नाही, ते कधी घातलंच नाही. अचानक ते पुसता मला ते दिसलं. तर हे असं होतं. आणि हा जो नेकलेस आहे ना माझा, तो ना तर मी तो तुम्हाला काय सांगायचं, मैत्रिणीबरोबर गोव्याचं आमचं प्लॅन ठरलं होतं आणि आम्ही गोव्याला जाऊ कधीतरी म्हणून हे अचानक मला जत्रेमध्ये दिसलं होतं. तर हे सुद्धा मी असं कॉटनचा व्हाईट ड्रेस वगैरे असं बीचवर हे घालणार मी, असं काय म्हणजे बोलतो ना आपण ॲझ्युम करतो, म्हणजे आपण किती हे करतो ना, असे स्वप्न बघत असतो. आणि स्वप्न बघा यार, पूर्ण होतात कधी ना कधी, होतात. लेट होईल, लवकर होईल, उशिरा होईल, कसंही होईल, पण होईल, ही अशी आशा बाळगा. आता हे गोव्याला जायचं प्लॅन आमचा कधी होतो आहे तर बघू, फॅमिलीबरोबर होतं आहे का फ्रेंड्सबरोबर होतं आहे, कोणाबरोबर पण होते, पण होऊ दे बाबा बस. आणि हे असं बटवा टाईप होतं ना, जुन्या टाईपचं, ते मी ऑफिसला जायचे ना, तर माझा मोबाईल कुठेही पडायचा, इकडे ह्या डेस्कवर, त्या डेस्कवर, हे डेस्कवर. ड्रॉमध्ये मोबाईल ठेवायचे नाही, बिकॉज ऑफ मला असं वाटायचं की मुलांचा अचानक फोन आला, काही प्रॉब्लेम झाले असेल घरात, तर मग हे असं मी घेऊन फिरण्यापेक्षा मला असं वाटलं की हे पॅकेट घ्यावं आणि लटकून ठेवा. पण माझ्या मैत्रिणीने मला फार चिडवलं, बोलते काय बटवा घेऊन फिरते. आणि मग शेवटी मी ते घरात ठेवलं. ते असं झालं. ठीक आहे, तर आता मस्त देवघर आवरून झालेलं आहे आणि आता सगळं मी देवाचे लाईनशी ठेवते आणि छान माझं मंदिर सजवते. प्रत्येकाला वाटतं आपलं देवघर खूप सुंदर असावा, देवघरच नाही आपलं घर सुंदर असावा, घरात छान छान वस्तू असावा. पण मला असं वाटतं ना, घर मोठं असो छोटं असो त्याच्याशी काही नाही आहे, फक्त ते स्वच्छ असलं पाहिजे. झोपडी काय असणार ती स्वच्छ असली पाहिजे. चला, तर मी ऑलवेज प्रयत्न करते की घर आपण जितकं, आणि तुम्हाला माहिती आहे घर जितकं क्लीन ठेवाल ना तेवढं कमी असतं. धूळ तर होणारच आहे, पण असं नाही की रोज उठून ती धूळ साफत करायची. आता माझी नेबर आहे ना, रोज पंखे पुसते. मला तर बिलीव नाही झालं, म्हणजे रोज आप फॅन पूछते हो, बोलते हां प्राची मी रोज पूछते हो. चला, ते हे असतं काहीतरी असं. चला, मी तर एवढं नाही करू शकत, हप्त्यातून एकदा ठीक आहे वगैरे. आणि हे असं जास्वंदाचं फुल मस्त मी असं अर्पण केलं देवाला, आणि इथे मी असं लोटा जो असतो आपला जे कळस तो भरून ठेवला आहे. आणि हे लक्ष्मी पूजनला जे आपण वापरतो ना सगळं, ते सुद्धा मी याच्या वाटीमध्येच ठेवते. आणि हे जे 50ची नोट आहे ती मला ना एकदा रोडवरती रस्त्यावरती भेटली होती, तर मी आता ती काय खर्च करू की देवघरात ठेवू. तर मला नक्की सांगा की देवघरात पैसे ठेवले ते चालतात का, कारण मला काही आयडिया नाही आहे. पण मला असं जाणवतं की देवघरात पैसे ठेवू नये. पण ठीक आहे, काही लोक पगार वगैरे आणून ठेवतात, सॅलरी ठेवतात, तर ठीक आहे. आता तुम्ही मला नक्की सांगा की ठेवू शकतो का आपण देवघरामध्ये पैसे वगैरे, कारण की मला भेटलेले पैसे होते, सापडलेले मला रस्त्यामध्ये.
आणि हे माझं मोरपीस. मला ना हे मोरपीस ना कधी पण मला असं वाटलं की मी विकत घेऊ नये. तरी मोरपीस आहे ना माझ्या विहानच्या प्रोजेक्टवरसाठी आणलं होतं आणि त्याच्यानंतर ते मग मी इथे ठेवलं. तर हे आपसूक आलेलं मोरपीस आहे आणि मी ती मग देवघराच्या वरती टॉपला असं लावलेलं आहे. चला, मंदिर तर आवरून झालेलं आहे माझं आणि हा असा अवतार होतो. तर मंदिर आवरलं आणि छान वाटते, मला खूप छान वाटतंय. माझी फेवरेट आहे. म्हणजे साफसफाईमधला हा एक पार्ट खूप मला आवडतो आणि खूप मन प्रसन्न होतं माझं. तर खूप छान आवरले ना. आणि हे मला भेटलेलं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांचं, त्याची स्टोरी तुम्हाला सांगितली आहे मी. आणि खरंच असं यायचं होतं घरी, म्हणजे मनातल्या मनात ज्या गोष्टी आपण चितल्या चांगल्या होतात. भारी वाटते खूप. तुम्हाला कसं वाटते माझं मंदिर बघून? चला आता आराम करते, मस्त पाणी पिते आधी 2 ग्लास आणि मग आराम करते मी, कारण की आराम करणं पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला तर बघूया पुढे काय. तर इथे आता आराम करून झाला आहे माझा. थोडंसं मी पडून घेते जेणेकरून बॉडीला रिलॅक्स वाटण्यासाठी, आणि सगळ्यांनी केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोडेसे हलके फुलके एक्सरसाइज करायचे असतात मला, पण आज मी विसरले, मला माहीत नाही. आणि चहा ठेवताना मला आठवलं, तर मी चला आता चहा ठेवताच आपण एक्सरसाइज करूया. आणि मी असं बऱ्याच वेळेस केले, बऱ्याच वेळा म्हणजे काय, म्हणजे मी केलंच आहे. म्हणजे तिथे असं रिकामं उभं राहण्यापेक्षा काहीतरी केलेलं परवडतं, मग असं मला वाटतं. तर माझे सगळे एक्सरसाइज चालू होतात. मोस्टली तर मी पोटासाठी एक्सरसाइज करते, मानेसाठी एक्सरसाइज करते, आणि मी ब्रिदिंगचं करते, म्हणजे ब्रीद इन वगैरे असं मी एक्सरसाइज करते. आणि खूप मला त्याचा फरक जाणवतो. म्हणजे खरं असं बोलतात की श्वासाशी रिलेटेड जर तुम्ही कुठलंही योग केलं तर तुमचे सगळे स्नायू आणि आपले जे नसा किंवा आपले ते त्याला काहीतरी म्हणतात, मला आता आठवत नाही आहे. मला असंच होतं, मला ना आजकाल खरंच सिरियसली मला ना असं अचानक टर्न झाली ना, मी काहीतरी गेला किचनमध्ये, तेव्हा पण मला आठवत नाही की मी कशासाठी टर्न झाली. आणि इतकं मला ना स्वतःवर हसू येते की आपली मेमरी लॉस्ट व्हायला लागली की काय. असं तुमच्याबरोबर होतं का? म्हणजे अचानक, म्हणजे आपल्याला माहिती असतं त्या गोष्टीला काय बोलायचं आणि आपण तिथल्या तिथे विसरून जातो, माहिती आहे का. मला बऱ्याच वेळेस आजकाल व्हायला लागलं आहे, काय माहिती मेंदूमध्ये. मी भिजलेलो आहे. सगळे लोक बाय बाय. चलो. याचं तर काय, हे लोक 12:45 ला गेली. हा कुठे 12:45 गेले? हा. तू का भिजला? अरे पावसात भिजतातच ना. हो, मला माहीतच नाही पावसात भिजतात. तसं टीचर काय मला बोलली नाही. भले मी कोणतेही कपडे घालून, तर टीचर काय बोलणार ना मला. असं काय नाही, टीचर असं मग टीचरला माहिती आहे ना की ग्रीन कलरचं नाही, तर मग नाही आता काय करणार. आणि 2 दिवस आधी कळलं असतं तर तुला घेऊन दिलं असतं टी शर्ट एखादं आणि ग्रीन. मला आता समजलं की त्याच्यावर 2-3 लाईन्स पण बोलायचे होते. अरे मी तुला हा, विसरलो सांगायला, पण तरी टीचर काय बोलली ना मला. नाही मग तू काय बोललाच नाही? हा? काहीच बोललोच नाही? नाही मी, काहीच नाही बोललो. बाकीच्यांनी बोललं? थोड्याच लोकांनी बोललं. थोडंच लोकांनी बोललं. आणि ना 1-2 लोकांनी तर येल्लो घातले. येल्लो घातलेलं ना. 3 लोकांनी येल्लो घातले. हम्म. गर्ल्स होते 2, बॉयज होते 1. हा, येल्लो घातले. चला तर आता ज्या वेळेची वाट बघत होती तो वेळ आला आणि पूजेचा टाईम झाला आहे. 7 वाजले होते आणि मला असं दिवाबत्ती मी 7 वाजताच बरोबर करते, कारण की माहीत नाही, आधीपासून मला 7 वाजता तो टाईम ठरलेला होता माझा. जास्तीत जास्त 6:45ला लवकर आवरते. मार्केटला जायचं म्हणून रेडी झाली होती. इथे प्लाझो काढून मी असं जीन्स वेअर केली. म्हणजे खूप दिवस झाले मार्केटला जायचं, मुहूर्त काढायचं होतं आणि तो काय निघत नव्हता. सोयाबीनपासून कडधान्यापासून पिठलापासून सगळंच बनवलं आणि आज तो फायनली मुहूर्त निघाला, कारण की आता ऑप्शन उरलं नाही आहे, कारण पनीरसुद्धा बनवून झालं होतं. आणि ही मार्केटमधली गर्दीच बघून मला नकोशी वाटतं मार्केटला यायला. आणि तो चिखल, ती गर्दी, आणि त्यात घुसून भाज्या घ्या. आणि मला पालेभाज्यासाठी मी बाहेर निघाली होती, पण मला पालेभाज्या काही भेटल्या नाही. त्या दिवशी मेथी भेटली होती, पण त्यांनी ते खूप लॉटमध्ये टेम्पोमधून आणली होती आणि मी बघितलं की चिखल झाला होता त्या मेथीचा. इथे आम्ही घरी येऊन परत रिटर्न चालल्या, कारण माझे अल्टरचे कपडे राहिले होते, म्हणून ते आज मी करायचं.
आहोंना डबल पाठवलं की अल्टरचे कपडे अर्धा तासातच मिळेल. तोपर्यंत मी माझा शूट करून घेतला एक रीलचा. आणि हे एव्हरीडे माझे इंडिया गेटचे बासमती राईस डेली रोजाना म्हणून आहेत, ते मी वापरते. तर मी ह्याचं रहस्य म्हणजे काय माहिती आहे, मी बिर्याणीसाठी बासमती राईस नाही आणलं ना तरी मला हे तांदूळ परफेक्ट जातात, छान भात होतो त्याचा. म्हणून मी हे तुम्हाला दाखवलं आहे की तुम्हाला जर बासमती तांदूळ नाही भरले असेल तर ते तांदूळ तुम्ही वापरू शकता, छान आहेत. गवार, तोंडली, कॅप्सिकम, कारलेपासून सगळंच भरलं. अद्रक एवढे महाग झालेत का विचारा नको. अल्टरचे कपडे आले माझे, आहोंनी घेऊन आले ते. आणि ती मला म्हणाली की माझ्या आहोंना म्हणाली की घालून बघा बरोबर होत आहेत की नाही, नाहीतर रिटर्न पाठवा. पण इतकं छान तिने केलं. अर्धा तासाचं काम असतं ना. माझी जी जुनी टेलर आहे ना 5-5, 15-15 दिवस लावते एखादं टॉप जरी दिला तरी, म्हणजे इतकी बिझी असते. आणि ही म्हणाली की आणि हिच्याकडे कपड्याचं लॉट असून मी बघितला भरपूर लॉट होता, पण तरी म्हणाले अर्धा तासात आहे. म्हणजे हाताची कला आहे हो. 5 मिनटाचं काम असतं ॲक्च्युली अल्टर करणं, पण ज्याला जमलं त्याला जमलं. आणि अर्धा तासात तिने मला 4 का 5 टॉप मला करून दिले, 4 टॉप ॲक्च्युली. आणि हे जे मी टॉप, हे जे वन पीससारखं घेतलं आहे ना, ते मी घरात घालायला घेतलं आहे की उद्या का ना जाऊन व्हिडिओ बघून बघून लोक मला बोलावं की गाऊन घालून फिरते सारखं. जरी स्त्रियांनाच नाव ठेवलं ना तर हे खरं आहे की गाऊन हा परफेक्ट झोन आहे आणि कम्फर्ट झोन आहे ॲक्च्युली तो. म्हणून गावणला मला नाही वाटत कुठला तोड आहे, पण ठीक आहे. पण आपल्याला जर नीटनेटकं दिसायचं असेल, छान राहायचं असेल आणि स्वतःला स्फूर्ती आणायची असेल तर गाऊन काढावाच लागतो. तुम्ही ट्राय करा, दिवसभर गाऊनमध्ये राहा आणि असं चांगले कपडे घाला, एनर्जी वेगळीच असते. इथेच व्हिडिओ मी पूर्ण करते आहे. आय होप तुम्हाला माझा हा रुटीन आवडला असेल, आजच्या दिवसाचं जे मी काही केलं ते आज. आणि चला तर आता झोपायची वेळ झाली आहे, तर गुड नाईट सगळ्यांना आणि गुड नाईट गणपती बाप्पा.